पुनश्च एकदा या ठिकाणी आपल्या सर्वांचे मी समाजाचा समाज माझा एकाच छत्राखाली संपन्न उतरलेला अखिल भारतीय लाड शाखेवाणी समाज महामेळाव्यात उपस्थित समस्त लाड शाखेवाणी समाज बंधू भगिनींचं चाळीसगावकरांच्या वतीनं सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत। बाहेरगावच्या लोकांसाठी आहे, बाहेरगावच्या बांधवांसाठी आहे। समस्त आपण चाळीसगावकरांनी या ठिकाणी प्रत्यक्ष कार्यक्रमाला उपस्थिती लावून आपली वज्रमुठ जी आहे ती वज्रमुठ भक्कम करायचं काम कर्तव्य आपलं सर्वांचं आहे। घरच्याच लोकांचं कर्तव्य अगोदर आहे। तेव्हा सर्व चाळीसगावतील समाज बांधवांना मी विनंती करतो, जे बंधू भगिनी घरी यूट्यूब लिंकने या ठिकाणी हा कार्यक्रम बघत असतील तर त्यांना विनंती करतोय, आपण त्या ठिकाणी घरचा मोबाईल किंवा टी व्ही बंद करावा आणि कार्यक्रमात महामेळाव्यात त्या ठिकाणी उच्च एकदा चाळीसगावकरांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय। भोजन व्यवस्था सुरू आहे। ज्या बांधवांचं भोजन अजून बाकी राहिलेलं असेल त्या सर्वांनी भोजन घ्यावं आणि भोजन घेतल्याबरोबर लागलीच सभा मंडपात येऊन सांडपन्न व्हायचं आहे। आपली वज्रमुठ अधिक घट्ट तेव्हाच होईल ज्यावेळी त्या सभागृहातील सर्व खुर्च्या पूर्णपणे या ठिकाणी कार्यक्रमाच्या पश्चात त्या ठिकाणी सेंड केली जाईल। तर शिरोडे डिजिटल या यूट्यूब लिंकवर देखील हा कार्यक्रम आपल्याला नंतर देखील पाहता येऊ शकेल। सर्व पत्रकार बंधूंना विनंती करतोय, जर सभागृहात कुठे पत्रकार बंधू आलेले असतील तर त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था व्यासपीठाच्या माझ्या उजव्या हाताकडे या ठिकाणी पत्रकार बंधू भगिनींसाठी व्यवस्था केलेली आहे। जर पत्रकार बंधू कोणी आलेले असतील बंधू भगिनी त्यांना विनंती करतोय, आपण त्या नियोजित स्वतंत्र जागेत या ठिकाणी सांडपन्न व्हायचं आहे। आजचा हा मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया या संदर्भातलं या महामेळाव्याचं पूर्णपणे कव्हरेज गेल्या 15 दिवसापासून असलेलं सर्व नियोजन, त्याच्या वेगवेगळ्या लिंक्स, फोटो या सर्वांचं काम एक तरुण व्यक्तिमत्व सुयश मोराणकर या ठिकाणी हे सर्व करतोय। त्याच्यासाठी टाळ्यांचा गजर आपण करूया, त्याला प्रेरित करूया। अतिशय सुंदररित्या या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन आणि कुठल्याही कार्यक्रमाचं यश ह्या मीडियावर डिपेंड असतं, कारण जोपर्यंत हा मीडिया आपल्यापर्यंत आपला मेसेज त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवत नाही, सर्वात महत्त्वाची भूमिका ह्या मीडियाची असते, तेव्हा हे मीडियाचं काम की प्रगती सुरू आहे। आणि अतिशय सुंदररित्या या ठिकाणी संपूर्ण नियोजन या फोटोग्राफी आणि संपूर्ण लिंकचं मीडिया त्या छोटे शॉर्ट्स या ठिकाणी त्यांनी तयार केलेले आहेत। तर सर्व नियोजन सुयश मोराणकर याचं आहे। पुन्हा या ठिकाणी त्याचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय। या ठिकाणी आपले जे प्रमुख मान्यवर आहेत ते येऊन गेले, पण तो एक थोडीशी तातडीची मीटिंग असल्यामुळे त्यांना यायला थोडा 15-20 मिनटं वेळ लागेल। तोपर्यंत आपण जे बाहेरगावून आलेले मान्यवर आहेत, आपले प्रमुख अतिथी आहेत, त्यांना आपण व्यासपीठावर विराजमान करूया। यामध्ये खास पिंपळवरून आपल्यामध्ये उपस्थित झाले आदरणीय योगेशजी प्रधान जर आले असतील तर त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचे। योगेशजी प्रधान, मी गणेशजी बागड यांना विनंती करतो की प्रमुख पाहुणे जर आले असतील तर त्यांना व्यासपीठावर आणायचं आहे। यानंतर कळवण येथून आलेले मान्य अजयजी मालपुरे, त्यानंतर पिंपळनेरून आलेले मान्य देवीदासजी कोठावदे जे आले असतील त्यांना नम्र विनंती आहे की आपण यायचं आहे, म्हणजे आपला नंतरचा वेळ वाचेल। त्यासाठी आपण मान्यवरांना या ठिकाणी बोलवून घेत आहोत। त्यानंतर मान्य भूषण सोनजे साहेब, मान्य निलेश मकरजी आले असतील त्यांनी व्यासपीठाकडे यायचं ही नम्र विनंती। गणेशजी बागड यांनी त्यांना आणायचे, आलेत का? यानंतर खास मुंबईहून आलेले मान्य कैलास कोठावदे साहेब जे आले असतील त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे यायचं। मान्य कैलास कोठावदे, त्याचबरोबर खास मुंबईहून आपल्यामध्ये उपस्थित असलेले अमितजी कोठावदे, कृपया जे आले असतील त्यांनी सरळ व्यासपीठाकडे यायचं ही नम्र विनंती। मुंबईहून खास आपल्यामध्ये उपस्थित झालेले अमितजी कोठावदे, त्याचबरोबर
मुंबईवरून खास आपल्यामध्ये उपस्थित कैलासजी बदान साहेब, डोंबिवलीहून आपल्यामध्ये उपस्थित किरणजी पिंगळे साहेब, त्याचबरोबर साक्रीहून आपल्यामध्ये उपस्थित प्रमोदजी येवले, चांदोडहून आपल्यामध्ये उपस्थित मान्य डॉक्टर BM शिरोडे सर, त्याचबरोबर कन्नडहून आपल्यामध्ये उपस्थित झालेले मान्य चंद्रकांतजी मेने, सटाणाहून आपल्यामध्ये उपस्थित झालेले मान्य राजेंद्रजी अलई, पाचोराहून मान्य भागवतजी महालपुरे सर. कृपया आपलं नाव पुकारल्यानंतर आपण येण्याची करावी नम्र विनंती. त्याचबरोबर नाशिकहून मान्य अशोकजी सोनजे साहेब, त्याचबरोबर कोपरगावहून मान्य अरुणजी शिरुडे. आपण आले असाल तर आपण व्यासपीठाकडे यावं ही नम्र विनंती. कळवण येथून उपस्थित असलेले मान्य श्री विलास तात्या शिरोरे, मुंबईहून घाटकोपरहून आलेले मान्य योगीराजजी वाणी, त्याचबरोबर संभाजीनगरहून आलेले मान्य राजेंद्रजी वाणी, नाशिकहून आलेले मान्य श्री सचिनजी राणे, त्याचबरोबर पाचोराहून आलेले मान्य रमेशजी वाणी, विलासजी शिरोरे, मान्य श्रीधर कोठावदे साहेब, सुरतहून आपल्यामध्ये उपस्थित झाले मान्य कल्पेशजी दुसे, चाळीसगावहून आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका मान्य सौभाग्यवती वत्सलाताई कोतकर, नगरसेविका मान्य सौभाग्यवती योगिनीताई ब्राह्मणकार, लाडसखे वाणी समाज मंडळाच्या अध्यक्षा मान्य सौभाग्यवती वैशालीताई येवले, त्याचबरोबर ज्येष्ठ मार्गदर्शक मान्य श्री सुरेश सुपडू वाणी, मान्य श्री अशोक काका बागड, त्याचबरोबर तात्यासाहेब रमेशजी सोनगिरे, मान्य आप्पासाहेब केशवजी कोतकर. जे आले आहेत त्यांना नम्र विनंती की आपण व्यासपीठावर येऊन बसून घ्यायचे. खास नाशिकहून आपल्यामध्ये उपस्थित मान्य अभयजी नेरकर, मुंबईहून मान्य उदयजी कोठावदे, मुलुंडहून मान्य श्री मेतकर साहेब, धुळ्याहून मान्य डॉक्टर उदयजी शिनकर, मान्य आबासाहेब मुरा अमृतकर सर, मान्य राजेंद्रजी नेमीचंद अमृतकर, निजामपूरहून मान्य वासुदेवजी बदामे. जर आपण आले असतील तर आपल्यास नम्र विनंती आहे की आपण पुढे येऊन बसायचं आहे. फक्त पुढच्या 2 रो आपण सोडून द्यायचे आहेत. जे उपस्थित त्यांना नम्र विनंती आहे की आपण पुढच्या 2 रो सोडून द्यायचे आहेत. यानंतर नितीन दैवेलकर साहेब, मान्य स्वप्नील शिरुडे, मान्य निलेशजी कोतकर, मान्य श्री मनोजजी कोतकर, मान्य श्री सचिन कोठावदे खास नाशिकहून आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्याचबरोबर नाशिकहून मान्य संजय खानकरी, नाशिकहून मान्य जगदीश कोठावदे, मालाडहून मान्य विकासजी दशपुते. सगळ्यांना विनंती असेल 2 रो सोडून आपण मागच्या ज्या खुर्च्या ठेवलेल्या आहेत त्या ठिकाणी आपण विराजमान व्हायचं ही नम्र विनंती. सौभाग्यवती रेखा कोतकर आले असतील तर त्यांना विनंती की आपण व्यासपीठाकडे यायचे. त्याचबरोबर कळवून उपस्थित झाले मान्य अजयजी मालपुरे, जळगावहून मान्य शांतीलाल नावरकर आले असतील त्यांना पुन्हा नम्र विनंती की आपण व्यासपीठाकडे यायचे. नाशिकहून मान्य भूषणजी महाजन, नाशिकहून मान्य प्रकाश वाणी, डोंबिवलीहून मान्य आशुतोष येवले, संभाजीनगरहून मान्य जयेश अमृतकर, सोनगिरहून मान्य कैलास वाणी, मालेगावहून मान्य भिका कोतकर, मान्य दिगंबर श्रावण सोनजे. आपण आले असाल तर आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे यायचे. मान्य दिगंबर श्रावण सोनजे, धुळ्याहून मान्य विजय चिंचोले, मान्य BK वाणी सर, जळगावहून मान्य अनिल बोकरे साहेब, डोंबिवलीहून मान्य अर्चना कोठावदे मॅडम, घाटकोपरहून मान्य प्रकाश वाणी,
जळगावहून मान्य श्री चिंचोले साहेब, अंमळनेरहून मान्य सुनील पांडुरंग वाणी, एरंडोलहून मान्य ज्ञानेश्वर मेने, कळवणहून मान्य प्रशांत निंबा सोंजे, पारोळाहून मान्य किरण पुंजू वाणी, पारोळाचे लाडशके वाणी समान मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यांना विनंती की आपण व्यासपीठावरून मान्य सुधीर येवला साहेब, पनवेलहून मान्य विजय वाणी, वाशीहून मान्य किरण बागडजी, डोंबिवलीहून मान्य डॉक्टर मिलिंद शिरोडकर. करू नये, ऑन ऑफ झाल्यानंतर प्रॉब्लेम होऊन जातो तिकडे. यानंतर खास आपल्यामध्ये उपस्थित असलेले मान्य निलेशजी पुरकर आले असतील, त्यांना नम्र विनंती की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. त्याचबरोबर मान्य किरणजी बागड आले असतील, त्यांना विनंती की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. मान्य विवेकजी शिरोडे, मान्य अजयजी मालपुरे आले असतील, त्यांना नम्र विनंती की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. मान्य श्यामजी शेंडे, मान्य श्री श्यामजी शेंडे, मान्य किरणजी पिंगळे आले असतील, त्यांना नम्र विनंती. मान्य श्री प्रशांतजी कोतकर, मान्य श्री अनिलजी चितोडकर साहेब आले असतील, त्यांना विनंती की आपण व्यासपीठाकडे यायचं. मान्य श्री अनिलजी चितोडकर, मान्य श्री राजेंद्रजी चितोडकर सर, मान्य श्री विनोदजी दशपुते, मान्य श्री प्रवीणजी अलई, मान्य श्री अनिलजी नागमोती, मान्य श्री रवींद्रजी कोठावदे, मान्य श्री शरदजी पाटे, पाचोऱ्याचे उपनगराध्यक्ष मान्य श्री शरदजी पाटे, मान्य मनोजजी ब्राह्मणकार, मान्य श्री मनोजजी ब्राह्मणकार, मान्य श्री शशिकांत भाऊ येवले, मान्य श्री जयंतजी वाणी, मान्य श्यामकांतजी कोतकर सर, मान्य श्रीमती रत्नमालाताई राणे. नाशिकहून जर ताई आल्या असतील तर त्यांना विनंती की आपण व्यासपीठाकडे यायचे. रत्नमालाताई राणे, मान्य प्रकाशजी वाणी, मान्य डॉक्टर विनोदजी कोतकर, मान्य डॉक्टर विनोदजी कोतकर, चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव, मान्य श्री धीरज भाऊ येवले, मान्य श्री राजेशजी कोठावदे नाशिक, मान्य श्री आर एल वाणी, मान्य श्री डॉक्टर शशिकांतजी वाणी, मान्य श्री गोविंद आबा शिरोळे पारोळा, मान्य श्री गजानन भाऊ मालपुरे जळगाव, मान्य श्री राजेंद्रजी पाचपुते साहेब, त्यांना विनंती की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. मान्य श्री गोपाळरावजी केले, मान्य कैलास बापू वाणी, मान्य शरदांना मोराणकर. कृपया ज्यांची नावं आपण या ठिकाणी वाचलेले आहेत त्या सर्वांना पुन्हा एकदा नम्र विनंती की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. कृपया आपली नावं वाचलेले आहेत, आपल्यापर्यंत कार्यकर्ता येण्याची वाट न पाहता आपली नावं पुकारलेले आहेत. आपण सन्मान्य प्रमुख अतिथी आहेत. आपणास पुन्हा एकदा नम्र विनंती की आपण व्यासपीठाकडे येऊन विराजमान व्हायचे. मर्चंट बँकेचे डॉक्टर येवलकर साहेब आले असतील तर त्यांना विनंती की आपण व्यासपीठाकडे यायचे. यशवंत येवलकर जर आले असतील तर त्यांना विनंती की आपण व्यासपीठाकडे यायचे. यशवंतजी येवलकर खास धुळ्याहून आपल्यामध्ये उपस्थित झाले आहेत. ज्या मान्यवरांची नावं या ठिकाणी आपण घेतलेले आहेत त्या सर्व मान्यवरांना विनंती की आपण व्यासपीठाकडे यायचे. धरणगावचे नगरसेवक आदरणीय ललितजी येवले यांनाही विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यायचे. धरणगावचे नगरसेवक ललितजी येवले. त्याचबरोबर
मालेगाव पंचायत समितीचे सदस्य मान्य श्री भगवान रमेश मालपुरे जर आले असतील तर त्यांनाही विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. चाळीसगावातील स्थानिक मान्यवर मान्य अण्णासाहेब शरदांना मोराळकर, त्याचबरोबर लाडशाकी वाणी समाज मंडळाचे सेक्रेटरी CC वाणी सर यांना विनंती की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. त्याचबरोबर ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे असे चाळीसगाव पंचायत समितीचे उपसभापती मान्य श्री सतीशजी पाटे सर यांनाही विनंती की आपण व्यासपीठावर बसायचं आहे. त्याचबरोबर HS पटेल प्राथमिक विद्यालयाचे चेअरमन आदरणीय अशोक भाऊ बागड यांनाही विनंती की आपण व्यासपीठाकडे विराजमान व्हायचे. ज्या ज्या मान्यवरांची नावं या ठिकाणी पुकारण्यात आलेले आहेत त्यांना प्रशांतजी कोठावदे, सौभाग्यवती रेखाताई कोतकर यांना विनंती आहे की आपण हे व्यासपीठाकडे यायचं आहे. त्याचबरोबर युवा मंच अध्यक्ष बागलाण तालुका योगेशजी अमृतकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. योगेशजी अमृतकर अमृतकर आले असतील तर त्यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे. हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांचा आहे. कळवण येथील मर्चंट बँकेचे राजेंद्रजी खैरनार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना नम्र विनंती की आपण व्यासपीठाकडे यायचे. आपले मुख्य मान्यवर एका मीटिंगमध्ये आहेत, लवकरच आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत. हा नंतरचा वेळ वाचवण्यासाठी आपण या ठिकाणी या मान्यवरांना आपण या ठिकाणी बोलवून घेतलेलं आहे की जेणेकरून सर्वांचा नंतरचा वेळ हा वाचणार आहे. सटाणा वाणी समाज मंडळाचे अध्यक्ष प्रशांतजी कोठावदे, डोंबिवलीहून खास विवेकवाणी आपल्यामध्ये उपस्थित झाल्यात, त्यांचे मी स्वागत करतो. धुळ्याचे महानगर प्रमुख भूषणजी पिंगळे यांनी व्यासपीठावर यायचे.
धुळे येथील महानगर प्रमुख भूषणजी पिंगळे, नाही दोन दुसरं आहे. हां तेच हां बरं. सर्व उपस्थितांचं मी या ठिकाणी शब्दसंधानाने सहर्ष स्वागत करतो. या ठिकाणी तालुका पातळीवर जे काही लाडशाखी वाणी समाज मंडळाचे अध्यक्ष आले असतील, आमच्याकडे नाव सुटलं असेल तर कृपया विनंती असेल की आपण व्यासपीठाकडे यायचं. आपले प्रमुख मान्यवर या महामेळाव्याच्या व्यासपीठावर 1-2 मिनिटात या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. मी सगळ्यांना नम्र विनंती करतो, सर्व महाराष्ट्रातून माझ्या स्थानी उपस्थित राहायचं आहे. 1-2 मिनिटांमध्ये कार्यक्रमाला अपेक्षित असलेले सर्व मान्यवर, आपला कार्यक्रम वेळेत सुरू होईल आणि वेळेत या ठिकाणी आपण संपवणार आहे. कारण की विविध मान्यवर महाराष्ट्रातून वेगवेगळ्या भागातून आले, त्यामुळे आपण त्या नियोजनाचा भान ठेवून आपण कार्यक्रम करणार आहोत. अपेक्षित मान्यवर आपल्या व्यासपीठाकडे येत आहेत. जरा टाळ्या जरा कमी होत आहेत, जरा जोरात टाळ्या होऊ द्या. हा महामेळावा आहे, महामेळाव्यामध्ये जरा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे, टाळ्या कंटिन्यू असल्या पाहिजे. जोरात टाळ्या वाजवूया आपण. त्यांचं सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत स्वागत स्वागत. व्यासपीठावर आजच्या कार्यक्रमाचे सर्व प्रमुख अतिथी या ठिकाणी विराजमान होत आहेत. सोनजे बापू असतील, त्यांनी व्यासपीठावर यायचं ही नम्र विनंती. सोनजे बापू, कृपया ज्या ज्या मान्यवरांचं नाव पुकारण्यात आले त्या सगळ्यांना नम्र विनंती की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया.
अखिल भारतीय लाडसखी वाणी समाज मंडळाचा महामेळावा लाडसखी वाणी समाज मंडळासाठी आनंदाचा दिवस। या ठिकाणी आपले पुढील मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत। एकदा जोरात आपण त्यांच्यासाठी सुद्धा जोरात टाळ्या वाजवूया। मागे उभे असलेल्या सर्व मान्यवर चाळीसगावकर यांना सगळ्यांना विनंती आहे की आपण बसून घ्यायचे। तिकडे पेंडॉलमध्ये जर त्यांना विनंती आहे की आपण इकडे कार्यक्रमस्थळी बसून घ्यायचंय। विजयजी नावरकर यांना विनंती आहे की आपण पुढे येऊन बसायचंय। त्याचबरोबर पारोळ्याचे लाडसखी वाणी समाज मंडळाचे अध्यक्ष किरणजी बागड यांना विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे यायचं। किरणजी बागड, ओके। धुळ्याहून खास आपल्यामध्ये उपस्थित असलेले दिगंबरजी सोनजे आले असतील, त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे यायचे। धुळ्याहून उपस्थित असलेले दिगंबरजी सोनजे, पाचोऱ्याहून महिला अध्यक्ष संगीताताई वाणी यांनाही विनंती की आपण व्यासपीठाकडे विराजमान व्हायचे। या ठिकाणी धीरज भाऊ येवले आलेले आहेत, त्यांना विनंती की आपण व्यासपीठाकडे यायचे। प्रवीणजी आलई नाशिक यांनी व्यासपीठाकडे यायचंय, नम्र विनंती। नाशिकचे प्रशांतजी, मी समाजाचा समाज माझा या भावनेतून ज्यांची नावं पुकारण्यात आलेले त्यांनी कृपया व्यासपीठाकडे यावं ही नम्र विनंती। भडगावच्या महिला अध्यक्षा यांनी व्यासपीठाकडे यायचं ही नम्र विनंती। भडगावच्या महिला अध्यक्षा यांनी व्यासपीठाकडे यायचं ही नम्र विनंती। अशोकजी बागड यांनी व्यासपीठाकडे यायचंय। भडगावचे अध्यक्ष चिंचोले सर यांनी व्यासपीठाकडे यायचंय। कैलास येवला आणि जयवंत येवला मर्चंट बँकेचे सटाणा त्यांनाही विनंती की आपण व्यासपीठाकडे यायचंय। सतीशजी पाटे यांनी व्यासपीठावर बसायचे, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आजच्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलंय। सखी परिवाराचे पीजे अमृतकर यांनाही विनंती की आपण व्यासपीठाकडे यायचंय। मिलिंद शिरोडकर आणि जयंत वाणी यांना विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यायचंय। कृपया ज्यांची नावं पुकारले त्यांनी व्यासपीठाकडे यावं ही आग्रहाची विनंती। किसी की आंखों में काजल है, किसी के माथे पे चंदन है, किसी की आंखों में काजल है, किसी के माथे पे चंदन है। आप सबों का इस कार्यक्रम में हार्दिक स्वागत है, स्वागत है, स्वागत है। आदरणीय बापूसाहेब हिरालालजी शिंदकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यायचे। मयूरजी आलय, प्रशांतजी खोतकर नाशिक यांना विनंती की आपण व्यासपीठाकडे यायचे। पावनभूमीत मी डॉक्टर संतोष मालपुरे आपलं सर्वांचं शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करतो।
आज आपण सर्वजण अखिल भारतीय लाड शाखीय वाणी समाज महामेळाव्यासाठी एकत्र जमलो आहोत. या एकत्र जमण्याचा हेतू समाजाची शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक व राजकीय क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी हा मुख्य हेतू ठेवून आजच्या या मेळाव्याचं आपण आयोजन करण्यात आलेलं आहे. युवक हा राष्ट्र निर्माण करण्यात मोलाचा घटक आहे. म्हणून आजचा युवक हा पारंपरिक बुरसटलेल्या विचारांना छेद देऊन स्वतःच्या कर्तृत्वाने विविध क्षेत्रात झेप घेण्यासाठी तयार होत आहे. अशा युवकांना संधी उपलब्ध करून देणे हे समाजाचे कार्य व मुख्य कर्तव्य आहे. आज समाजात डोळसपणे बघितलं तर विविध समाजातील छोट्या छोट्या जनसमुदायाच्या जाती एकत्र व संघटित होऊन सर्व क्षेत्रात आपला ठसा उमटवित आहेत. त्यातल्या त्यात राजकीय क्षेत्रात आमदार, खासदार म्हणून त्यांना संधी विविध पक्ष नेतृत्व देत आहेत. मग आपला तर एवढा मोठा जनसमुदाय महाराष्ट्रात आहे, मग आपल्याला का आमदार, खासदार म्हणून संधी दिली जात नाही ही खंत आज सर्वांच्याच मनात आहे. यासाठी आपण एक होऊन समाज संघटन करून मी समाजाचा, समाज माझा या न्यायाने जर संघटित झालो तर येणाऱ्या काळात निश्चितच आपल्याला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपला वाणी समाज हा भगवंताला, परमेश्वराला मानणारा आहे. आणि भगवंताला कोण मानतं? ज्यांच्या चांगल्या कर्मावर विश्वास आहे. एवढंच नव्हे तर शेजारी असो, कॉलनीतील रहिवासी असो, सहकारी मित्र असो किंवा आपल्या व्यवसायासोबत कॉलनीतील रहिवासी असो, सहकारी मित्र असो किंवा आपल्या व्यवसायासोबत उद्योगधंदा करणारा इतर समाजातील व्यक्ती असो, सर्वांना सोबत घेऊन चालणारा आपला समाज आहे. चांगले कर्म, चांगले बोलणं, चांगले वागणं, चांगलं शिक्षण देणं, अहिंसेच्या मार्गावर चालणारा आणि इतरांनाही अहिंसेच्या मार्गावर चालायला भाग पाडणारा हा आपला समाज आहे. पण महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आपला एकही चेहरा दिसत नाही. याची प्रत्येकाच्याच मनात आज सर्वात मोठी खंत आहे. ही खंत डोळ्यापुढे ठेवूनच आज आपण सारे एकत्रित झालो आहोत. यातूनच मेळाव्याची रुजवात झाले. शून्याचा शोध लावणारे भास्कराचार्यांची पावनभूमी आहे. आई चंडिका देवीच्या आशीर्वादाने पुनीत झालेली ही भूमी आहे. आज या महामेळाव्यात ऐतिहासिक बीजारोपण रोवली जाणार आहे. असं म्हटलं तर सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं, सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं. हमारी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए, ये सूरत बदलनी चाहिए. मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही. वो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए, लेकिन आग जलनी चाहिए. आग म्हणजे आमची प्रेरणा आहे. या प्रेरणेतूनच या मेळाव्याचा उगम झाला आहे. या जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं मनोबल वाढवूया. अखिल भारतीय लाड शाखीय वाणी समाजाचा पहिला मेळावा पुण्यात मोठा दिमाखात व उत्साहात साजरा करण्यात आला होता. मात्र थोडा काळ लोटला गेला. त्या मेळाव्याची प्रेरणा घेऊन आज चाळीसगावात हा अखिल भारतीय लाड शाखीय वाणी समाजाचा दुसरा ऐतिहासिक मेळावा संपन्न होत आहे. या दुसऱ्या ऐतिहासिक मेळाव्याचे आपण सारे उपस्थित साक्षीदार होत आहोत. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. तर चला मग अशा महामेळाव्याची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करूया. मी व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करतो की दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून आपण या ऐतिहासिक दुसऱ्या महामेळाव्याला सुरुवात करूया. सर्व मान्यवरांना विनंती की दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवावी. भगवानची मानपुरे यांना विनंती की आपण व्यासपीठाकडे यायचे. भगवानची मानपुरे या ऐतिहासिक महाराष्ट्राच्या या ठिकाणी दीप प्रज्वलन, प्रतिमा पूजन या ठिकाणी झालेले आहे.
वकील आहे, याचा आम्हाला सार अभिमान आहे. अर्पिताच्या आवाजाने आपल्या मान्यवरांचं सर्व उपस्थितांचं खास तिच्या स्वागत गीताने आपण स्वागत करूया. कुमारी अर्पिता. हॅलो. आज आपला हा संपूर्ण लाडशाखे वाणी समाज या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला, खरोखर खूप आनंद वाटतोय. ना भूतो ना भविष्याती असा हा महामेळावा आमच्या चाळीसगावकरांनी घडवून आणला. त्यासाठी एकदा आमच्या चाळीसगावच्या लाडशाखे वाणी समाजासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ. अगदी सलग मला स्टेजवरच्या मान्यवरांना सांगू इच्छिते मी, अगदी 8 दिवसापासून आमचा हा वाणी समाज तसंच आमचं महिला मंडळ जोरदार तयारीला लागलंय. महिला मंडळाचं घरात लक्ष नाही आणि आमच्या पुरुष मंडळींनी अक्षरशः त्यांची दुकानं बंद ठेवून या सर्व मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. कुठल्याही गोष्टीचं आयोजन करत असताना आयोजन करणं सोपं नसतं, ते त्यांनी करून दाखवलं आहे. आणि कधी आम्ही विचारही नव्हता केलेला की आमच्या चाळीसगावमध्ये हा लाडशाखीय वाणी समाजाचा एवढा मोठा महामेळावा येईल आणि तो झाला. तो जवळजवळ आपला सक्सेसच्या मार्गावर जातोय हे बघून आमच्या तरुण पिढीला खूप आनंद होतोय की पुढे जाऊन राजकारणात देखील आमचं कोणीतरी असेल. आणि ज्यावेळेस आमची पिढी पुढे पुढे जाईल, आमची पिढी पुढे जात असताना आमच्या पाठीशी खंबीरपणे आपल्या समाजाचं एक अगदी दानशूर व्यक्तिमत्व आमच्या पाठीशी राहील, याचा आम्हाला खूप खूप आनंद होतोय. ही समाजाची वज्रमूठ आपल्या एकीचं बळ दाखवते. कुठलीही गोष्ट करण्यासाठी आपल्याकडे पद महत्वाचं असतं. पद असेल तरच आपण कुठलीही गोष्ट सहजपणे साध्य करू शकतो. आपल्या वाणी समाजाकडे सर्व पद आहेत, फक्त आपण कमी कुठे आहोत तर राजकारणात. आता आपण राजकारणाकडे देखील अतिशय यशस्वीपणे वाटरित्या करत आहोत, त्याबद्दल आम्हाला खूप खूप छान वाटतंय. एकदा पुन्हा आमच्या चाळीसगावच्या लाडशाखीय वाणी समाजासाठी जोरदार टाळ्या. आपल्याकडे मान्यवर आलेले आहेत आणि मान्यवरांचे स्वागत करणं ही आपली परंपरा आहे. मी माझ्या छोट्याशा स्वागत गीतातून स्टेजवरील सर्व मान्यवरांचे स्वागत करू इच्छिते. अर्पुनिया पुष्पगुच्छ भाव सुमांचे, अर्पुनिया पुष्पगुच्छ भाव सुमांचे, प्रेम भरे स्वागत करू मान्यवरांचे, प्रेम भरे स्वागत करू मान्यवरांचे. अर्पुनिया पुष्पगुच्छ भाव सुमांचे, अर्पुनिया पुष्पगुच्छ भाव सुमांचे, प्रेम भरे स्वागत करू मान्यवरांचे, प्रेम भरे स्वागत करू मान्यवरांचे. आज जमला हा वाणी समाज, लढवू राजकारणाची ही तोफ. आज जमला हा वाणी समाज, लढवू राजकारणाची ही तोफ. प्रेम भरे गीत स्वरू सकल जनांचे, प्रेम भरे गीत स्वरू सकल जनांचे, प्रेम भरे स्वागत करू मान्यवरांचे, प्रेम भरे स्वागत करू मान्यवरांचे. आले मांगल्य तव पावलांचे, सर्व चैतन्य झाले सुखाचे. आले मांगल्य तव पावलांचे, झाले चैतन्य सर्व सुखाचे. भान हरे गान स्वरू भाग्य कवींचे, भान हरे भाग्य स्वरू भाग्य कवींचे. प्रेम भरे स्वागत करू मान्यवरांचे, प्रेम भरे स्वागत करू मान्यवरांचे. अष्टदिशांचे मंडप सजती, निळ्या नभाच्या कमानी झुलती. अष्टदिशांचे मंडप सजती, निळ्या नभाच्या कमानी झुलती. रसिकांच्या स्वागतास निसर्ग बहरे, रसिकांच्या स्वागतास निसर्ग बहरे. प्रेम भरे स्वागत करू मान्यवरांचे, प्रेम भरे स्वागत
स्वागत करू मान्यवरांचे अर्पुनिया पुष्पगुच्छ भाव सुमांचे अर्पुनिया पुष्पगुच्छ भाव सुमांचे प्रेम भरे स्वागत करू मान्यवरांचे प्रेम भरे स्वागत करू मान्यवरांचे प्रेम भरे स्वागत करू मान्यवरांचे धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद अर्पिता. एकदा अर्पितासाठी सगळ्यांनी जोरात टाळं वाजवूया आपण. तिने या कार्यक्रमामध्ये खऱ्या अर्थाने एक उत्साह आणि एक चैतन्य निर्माण केलं आहे. एकदा जोरात टाळ्या वाजवून कार्यक्रमाचा उत्साह वाढवूया. यानंतर महाराष्ट्राचं राज्यगीत आपण या ठिकाणी घेऊया. मी सर्व उपस्थितांना विनंती करतो की आपण आपल्या जागेवर उभं राहायचं आहे. राज्यगीताची दोघं हात वरती करून घोषणा द्यायची. भारत माता की वंदे वंदे. मी समाजाचा धन्यवाद. मी समाजाचा आणि समाज माझा या एकाच छत्राखाली संपन्न होत असलेला अखिल भारतीय लाडशाखीय आणि समाज महामेळाव्यास उपस्थित व्यासपीठावर सर्व मान्यवर, समोर उपस्थित सर्व समाज बंधू भगिनींनो, पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे शब्दसुमनांनी स्वागत करतो. आजच्या या सुंदर महामेळाव्यास आपल्या महाराष्ट्र राज्याचे माननीय मदत व पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री नामदार श्री अनिल पाटील साहेब यांच्याकडून शुभेच्छा संदेश या ठिकाणी आलेला आहे. तो संदेश आपणापर्यंत या ठिकाणी पोहोचवतो. अखिल भारतीय लाडशाखीय आणि समाजाचा महामेळावा रविवार दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी चाळीसगाव येथे संपन्न होत आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्रातील विविध भागातील समाज बांधव व पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे समजते. यातून लाडशाखीय आणि समाजाची एकजुटीची वज्रमूठ शक्ती आपणास या ऐतिहासिक महामेळाव्याच्या संदर्भात दिसून येणार आहे. लाडशाखीय आणि समाजामार्फत दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच लाडशाखीय आणि समाजाच्या न्याय व हक्कासाठी मी सदैव लाडशाखीय आणि समाज बांधवांसोबत खांद्याला खांदा लावून उभा राहीन असे वचन या मेळाव्याच्या निमित्ताने देतो. तरी चाळीसगाव येथे दिनांक 22 सप्टेंबर 2024 होणाऱ्या अखिल भारतीय लाडशाखीय आणि समाजाच्या महामेळाव्यास माझ्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. सन्मान्य श्री अनिल भाईदास पाटील सर. धन्यवाद. आपल्या भारतीय संस्कृतीच्या प्रथेप्रमाणे आलेल्या मान्यवरांचं स्वागत करणे आपलं कर्तव्य आहे. पण त्याआधी आमच्या लाडशाखीय वाणी समाज मंडळाचे सचिव आदरणीय सीसी वाणी सर स्वागतपर या ठिकाणी 2 मिनिटात शब्द व्यक्त करणार आहेत. आदरणीय सीसी वाणी सर.
उपस्थित सन्माननीय व्यासपीठ, समोर बसलेले सर्व समाज बंधू भगिनी, आपण या महामेळाव्यासाठी महाराष्ट्र राज्यातल्या कान्याकोपऱ्यातल्या खेड्यापासून थेट तळुंद्यापासून तर इकडे संभाजीनगरपर्यंत मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, म्हणून मी चाळीसगाव वाणी समाजाच्या वतीनं आपले सहर्ष स्वागत करतो, सुस्वागतम सुस्वागतम. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव हा मोठा तालुका, या मोठ्या तालुक्यात अनेक असे वेगवेगळे वैशिष्ट्य आहेत. पाटणादेवी एक आई जगदंबेच्या कृपेने हा मेळा यशस्वी होत आहे. प्रसिद्ध जागतिक लेवलचे एक चित्रकार केकी मूस, चाळीसगाव हे रेल्वेचं एक मोठं जंक्शन आहे. अशा या नगरीमध्ये आपण सर्वजण उपस्थित झालात, म्हणून आपलं मंडळाच्या वतीनं पुन्हा एक वेळा स्वागत 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 स्वागत. धन्यवाद सर. आपल्या भारतीय संस्थेच्या प्रथेप्रमाणे आलेल्या मान्यवरांचा स्वागत तथा सत्कार करणं हे आमचं चाळीसगावकरांचं आम्ही भाग्य समजतो. म्हणून एक सत्कार आपल्या अखिल भारतीय वाणी समाज मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय कैलास बापू यांचा सत्कार मी सर्व महामेळाव्याची जी समिती आहे, जी पूर्ण टीम आहे, त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी कैलास बापूंचा सत्कार करा. बापूंना विनंती करतो की आपण हा आमचा या ठिकाणी सत्कार स्वीकारावा. आदरणीय सतीशजी बाबूलाल बागड, श्री पंकज सूर्यकांत पिंगळे, निलेश माने पप्पू शेठ, धीरज भाऊ येवले, अनिल केशव कोतकर, अनिल बापू शिनकर, रमेश रघुनाथ सोनगिरे, सीसे वाणी सर, रवींद्र मधुकर शिवडे, संजय ब्राह्मणकर, प्रवीण मधुकर दामणे, निलेश बाळकृष्ण कोतकर, डॉक्टर विनोद कोतकर, पुष्कर रामकृष्ण शिनकर, राजेंद्र गणपत सोमजे, अशोक श्रीधर येवले, किरण प्रकाश कोठावदे, दत्तात्रय बाबूलाल वाणी, भद्रा मारुती ग्रुप, भावेश मुकुंद कोठावदे, अमोल नानकर, निलेश प्रभाकर पिंगळे, सुरेश सुपडू वाणी, रमेश माधू वाणी, योगेशजी पाटे, प्रणव बागड, नितीन गोविंद अमृतकर, लक्ष्मण अण्णा शिवडे, या सर्वांना विनंती करतो. यानंतर कल्पेश मालपुरे, गणेशजी ब्राह्मणकर, सनी दिलीप शिवडे, रोहित कोतकर, या सर्वांना विनंती करतो की आपण या ठिकाणी अखिल भारतीय लाडसाखी वाणी समाज मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष कैलास बापू यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. आपण सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवून या सत्काराचा आनंद द्विगुणित करायचा आहे. जरा टाळ्या कमी पडत आहेत, टाळ्या अजून थोडे मोठ्याने टाळ्या वाजवण्यात आपण काटकसर करू नये. त्यांच्यासोबत नानकर साहेब, मिलिंदजी येवले यांना विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यायचंय. आपण सर्वांचं शब्दसुमनाने स्वागत करणार आहोत. सर्व सभागृहाने टाळ्या वाजवून उपस्थित पहिल्या रांगेपासून तर शेवटच्या चौथ्या रांगेपर्यंत आपले सगळे दिग्गज मंडळी आहे. सर्वांसाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. आपण सत्कारात वेळ न घालता त्यांचं सहृदय या चाळीसगाव नगरीमध्ये चाळीसगावच्या विविध सामाजिक संस्थांच्या वतीने आणि आयोजन समितीच्या वतीने मनापासून सहृदय स्वागत शब्दसुमनाने सर स्वागत करतो. व्यासपीठाला विनंती करतो की उपस्थितांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया आणि उपस्थितांना विनंती करतो की आपण या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजवून तुमचं आमचं आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करतो. आणि यानंतर या कार्यक्रमाचा हेतू आणि प्रास्ताविक विशद करण्यासाठी मी अमोलजी नानकर यांना विनंती करेन. त्याआधी हा महामेळावा उत्तम व देखणा होण्यासाठी ज्यांनी दिवस व रात्र मेहनत घेऊन अचूक मॅनेजमेंट करण्याचा ज्यांनी आदर्श प्रयत्न केला असे आमचे मित्र अमोलजी नानकर. गेल्या 8 दिवसापूर्वी मागच्या रविवारी लाडसभा झाली रात्री आणि आज रविवारी सकाळी या ठिकाणी महामेळाव्याचं यशस्वी आयोजन आपल्यासमोर दिसून येत आहे. याचं मॅनेजमेंट ज्यांनी उत्तम पद्धतीने केलं असे आमचे अमोलजी नानकर आहेत. एक युवा नेतृत्व, काम करण्याची जिद्द, चिकाटी, कोणतंही काम उत्तम होण्यासाठी धडपडणारा आमचा हा मित्र, मितभाषा आहे. अशा अमोल नानकर यांना विनंती करतो
की त्यांनी प्रास्ताविक करावं. एकदा जोरात त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवूया. अमोलजी नानकर. धन्यवाद सर. मी व्यासपीठावर नगरसेविका श्रीमती रत्नाताई राणे यांचे चिरंजीव आहेत आदरणीय सचिनजी राणे यांनी व्यासपीठावर यायचे. माझ्याकडे प्रास्ताविकाची जबाबदारी आहे. खरं तर अखिल भारतीय लाडशाखी वाणी समाज त्यांच्या समवेत महाराष्ट्रातील विविध पक्षामध्ये आपल्या समाजाची ज्यांनी आपल्या कार्य कुशल नेतृत्वाने मान उंच केली असे सर्व समाज नेतेगण, विविध शैक्षणिक सामाजिक सहकार क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व आपले नेते उपस्थित व्यासपीठाच्या समोर, तेवढेच तोलामोलाचे सामाजिक क्षेत्रातले राजकीय क्षेत्रातले मान्यवर सर्वांचं सर्वप्रथम मी सहर्ष स्वागत करतो. खरं तर 2018 मध्ये आदरणीय कैलास बापूंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय अधिवेशन संपन्न झालं. आज त्याला जवळपास 6 वर्ष पूर्ण होत आहे. एक वज्रमूठ धारण करून त्याच धर्तीवर चाळीसगावकरांनी संकल्प केला, तेच बीज रोवण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या सर्वांच्या प्रतिसादाला देऊन आपण कोणी 400 किलोमीटर कोणी 500 किलोमीटर आपण या ठिकाणी उपस्थित झाला. त्याबद्दल सर्वांचं मनापासून सर्वप्रथम सहर्ष स्वागत करतो. खरं तर या ऐतिहासिक महामेळाव्याचा उद्देश आपल्याला सर्वांना कल्पना आहे. सर्वच विविध पक्षामध्ये राजकीय कार्यक्रम आपलं कामकाज त्या ठिकाणी करत असतात, परंतु विविध पदं मिळवत असताना एका मर्यादेपर्यंत आपण पोहोचलो आहोत. मग कोणी नगरसेवक आहेत, कोणी पंचायत समिती सदस्य आहे, जिल्हा परिषद सदस्य आहेत, कोणी उपमहापौर आहे, महापौर आहे, नगराध्यक्ष आहे. परंतु आपला जो मूळ उद्देश आहे की या महाराष्ट्रामध्ये छोटे छोटे समाज आहेत, त्यांना आज 2, 3, 4 प्रतिनिधी विधान परिषद विधानसभेमध्ये त्यांचे आहेत. परंतु आपला समाजाचा प्रतिनिधी का नाही याचा तुमच्या माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला ज्यावेळेस प्रश्न पडतो, त्याचं मूळ कारण आहे आपलं एकत्रीकरण नाही. म्हणून ही वज्रमूठ आपण आज धारण करतोय आणि या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज सर्वांच्या मनोगतातून त्या ठिकाणी येईलच. येणारा काळ, वरिष्ठांचा काळ निघून गेला, यांचाही निघेल, परंतु भविष्याच्या दृष्टिकोनातून ही राजकीय मूळ वज्रमूठ आपल्याला बांधणं गरजेचं आहे. जो तो राजकीय पक्षात काम करतो, माझ्यासारखा कार्यकर्ता एखाद्या राजकीय पक्षात काम करतो, ते जोडे चप्पल बाहेर काढून आपण समाजासाठी एक आहोत ही भूमिका सगळ्यात पहिले आपली एकत्र आली पाहिजे. कारण की मला माहिती आहे मी ज्या पक्षात आहे त्या पक्षाशी मी प्रामाणिक आहे, परंतु ज्यावेळेस समाजाची वेळ येते त्यावेळेस आपण एकत्र आलो पाहिजे. मला ही कल्पना आहे नुसतं समाज करून राजकारण होणार नाही, तर इतरही समाजाला सोबत घेऊन आपल्याला राजकारण करायचं आहे. कारण की आपला समाज छोट्या छोट्या व्यवसायातून ग्रामीण भागात शहरी भागात काम करतो. व्यापारात नम्र असलेला नव्हे तर विनम्र असलेला हा आपला समाज आहे. विविध समाजाशी व्यापाराच्या माध्यमातून याची नाळ जुळलेली आहे. म्हणून आपण प्रत्येकाशी गोड आहोत. हा गोडवा आपण राजकारणात आणायचा आहे आणि म्हणून इतरही समाजाला सोबत घेऊन आपले नेतृत्व आपल्याला सिद्ध करायचं आहे. कारण की विविध गावांमध्ये किंवा जर आपण बघितलं तर 288 मतदारसंघामध्ये 62 विधानसभा अशा आहेत की ज्या ठिकाणी आपलं निर्णायक मतदान आहे. मी आपल्याला खात्रीने सांगतो, आपण जर निवडून आणू शकत नसो तर पाडू सुद्धा शकतो, एवढी ताकद आपल्या समाजाची. म्हणून येणाऱ्या काळात आमची मागणी आहे, आपण पत्रिकेच्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे आपली पहिली मागणी आहे, आमच्या सक्षम जागेवर आमचा विधानसभेचा उमेदवार द्यावा. तो कोणत्या पक्षाने द्यायचा, कोणत्या पक्षात कोण काम करतं ते पक्ष ठरवतील, पण ज्या वेळेस मिळेल त्यावेळेस समाज म्हणून आपण त्यांच्या सोबत राहिलं पाहिजे. ही भूमिका आपली सगळ्यांची असली पाहिजे. दुसरा मुद्दा आहे आपला, अनेक ताकदीचे लोक आहेत, अनेक विचारधारेशी कायम अनेक वर्षापासून नव्हे तर 4 पिढ्यापासून काम करतायत. त्यांनी काय न्याय दिला? विधान परिषदेसारखा एक निर्णायक मुद्दा आहे MLC,
मी तर आवाहन करतो राज्य शासनाला नव्हे तर या शासनाला, येत्या महिनाभरात 12 आमदारांच्या नियुक्त्या आहेत, हे तुम्ही बघून घ्या. तुम्हाला आमचं आव्हान आहे. आणि येत्या महिनाभरात आमच्या समाजाच्या एका माणसाला विधानसभेवर पाठवा, विधान परिषदेवर पाठवा, असं आम्ही आव्हान या ठिकाणी करणार आहे. तिसरा मुद्दा आमचा आहे, आमच्या 16 कुलस्वामीच्या नावाने जे आमचे कुलदैवत आहे त्यांच्या नावाने आर्थिक महामंडळ स्थापन करा, असा आमचा तिसरी मागणी आहे. अहो तुम्ही छोट्या छोट्या समाजाला आर्थिक महामंडळ दिले, मग तुम्हाला वाणी समाजाचा विसर पडला का, हा आमचा प्रश्न तुम्हाला आहे. चौथा जो विषय आहे, मी बोलणार नाही, माझे नेते आहेत, परंतु साहेब तुम्ही शब्द दिला होता 2018च्या अधिवेशनामध्ये की या वाणी समाजाला नाशिक पुण्यामध्ये जागा देऊ, ती पण तुम्हाला आम्ही आज आठवण करून देणार आहोत. का देत नाही तुम्ही? आम्ही वेळोवेळी पत्र व्यवहार केलाय, त्याचे प्रूफ तुम्हाला आम्ही स्क्रीनवर काही मनोगतानंतर दाखवणार आहोत. आणि 5वी मागणी आहे, विविध महामंडळे, शासकीय मंडळे तुम्ही नुसते सदस्य देऊन खुश करू नका, त्याचे अध्यक्ष म्हणून आम्हाला डिक्लेअर करा, आमची 5वी मागणी आहे. म्हणून या प्रास्ताविकच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करेल की आपण आपल्या गावात, वाड्या, वस्तीवर जिथे राहत असाल, समाज म्हणून एकत्र राहावं अशीच विनंती करतो. आपण सर्वजण आमच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालात, मनापासून नतमस्तक होऊन आपल्याला आव्हान करतो. आपले आजच्या या कार्यक्रमाचा संदेश आपण नक्कीच मान्यवरांच्या मनोगतातून घेऊन जाल हीच अपेक्षा करतो. प्रास्ताविक संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लाडशाखी वाणी समाज.